मोठं लीला केली, तिथं तरी जाऊया यमुनेच्या काठावर म्हणून वृंदावनात गेलो. नारदजी म्हणतात सनकादिकांना, वृंदावन त्यांनी पाहण्याकरिता गेलो. वृंदावनाच्या काठावर फिरू लागलो, त्या यमुनेच्या काठावर. पण तिथं त्यांनी मला आश्चर्य पाहायला मिळालं. अजून एक विशेष आश्चर्य, तत्राश्चर्यम मया दृष्टम श्रूयताम तन्मुनीश्वर. तिथं जे आश्चर्य मी पाहिलं ते हे मुनीश्वरांना तुम्ही ऐका. काय पाहिलं? एका तू तरुणी तत्र विषण्णा खिन्न मानसा. तिथे एक तरुण असणारी स्त्री बसली होती. तरुण आहे पण खिन्न मनानं बसली होती. तिच्या मांडीवर त्यांनी दोन वयोवृद्ध असणारे त्यांनी ग्रस्त आहेत, त्यांनी माना ठेवलेले आहेत. ते झोपलेले आहेत, जर्जर झालेले आहेत, त्रस्त झालेले आहेत, म्हातारे झालेले आहेत, डोळे सुद्धा उघडत नाहीत, बेशुद्ध अवस्थेत आहेत. अशी त्यांची अवस्था आहे. ती मात्र तरुण आहे. दोन म्हातारे त्यांनी मांडीवर घेऊन झोपलेली आहेत. तिच्या अवतीभोवती हजारो सेविका आहेत, हजारो दासी आहेत. गंगा यमुना सरस्वती तिची सेवा करण्याकरिता आहेत. साक्षात मुक्ती देवी तिच्या समोर त्यांनी हवा घालण्याकरिता, पंखा करण्याकरिता आहे. एवढं तिचं मोठं सामर्थ्य होतं. आणि ती स्वतः तरुण आहे पण खिन्न मनानं बसलेली आहे. हे मी पाहिलं, विचार केला, जाऊ द्या म्हणे, कोणी असेल आपण निघून जावं. मी तिच्या समोरून त्यांनी जाऊ लागलो. पण मी जात असताना तिनं मला थांबवलं. भोभो साधो क्षणम तिष्ठमच्चिंतामपि नाशय दर्शनम तव लोकस्य सर्वथाग हरम परम. हे साधो, क्षणभर थांबा, तुमच्या दर्शनानं त्यांनी पाप निवृत्त होतं, तुम्ही थांबा. असं त्यांना मला थांबवलं तिनं. सनकादिकांना नारदजी सांगतायत. मी गेलो, विचारलं कोण आहेस तू, तुझा परिचय सांग. तिने स्वतःचा परिचय सांगायला सुरुवात केली. नारदांनी तिला विचारलं, कास्युत्वम का विमाचे मा नार्य का पद्मलोचना वददेवी सविस्तारम स्वस्य दुःखस्य कारणम. तू दुःखी दिसतेस, चुकलेली दिसतेस, उद्विग्न दिसतेस, काय तुला दुःख आहे ते मला सांग, तू कोण आहेस. तिनं स्वतःचा परिचय सांगितला. महाराज, अहम भक्तिरिती ख्याता इमो मैतनो मतो ज्ञान वैराग्य नामानो काल योगेन जर्जरो. तिनं सांगितलं, माझं नाव आहे भक्ती. हे त्यांनी माझ्या मांडीवर झोपलेले दोघे वयोवृद्ध आहेत ना, ते माझी मुलं आहेत. एकाचं नाव आहे ज्ञान आणि दुसऱ्याचं नाव आहे वैराग्य. ज्ञान आणि वैराग्य हे भक्तीची मुलं आहेत. आणि ती भक्ती माता आहे. तिची सेवा करण्याकरिता मुक्ती उभी आहे. गंगा यमुना सरस्वती तिच्या सेवेत आहेत. हजारो दासी तिच्या अवतीभोवती उभ्या आहेत. आणि ती खिन्न झालेली आहे. का खिन्न आहे? त्याचं कारण एवढंच आहे की ती आई आहे आणि तरुण आहे. आणि ज्ञान वैराग्य तिची मुलं आहेत आणि म्हातारे झालेली आहेत. एका आईनं तरुण असावं आणि मुलांनी म्हातारं व्हावं, कशी विषम असणारी परिस्थिती पाहायला मिळते. ती म्हणते, मी दुःखी आहे, माझ्या दुःखाचं कारण हेच आहे की माझी मुलं जर्जर झालेली आहेत. मला फार वाईट वाटत आहे. वास्तविक मी त्यांनी प्रगट झाले. उत्पन्न द्रविडे साहम वृद्धिम कर्नाटके गता. क्वचित क्वचित महाराष्ट्रे, कुठे कुठे महाराष्ट्रामध्ये मला मान सन्मान प्राप्त झाला. आणि गुर्जरे जीर्णताम गता. मी गुजरात प्रांतात गेले आणि तिथे जीर्ण झाले. पण ज्यावेळी मी वृंदावनात आले, वृंदावनेनं पुनः प्राप्य नवीनेन स्वरूपिणी, मी वृंदावनात आल्याबरोबर त्यांनी तरुण झाले आणि माझी मुलं मात्र म्हातारी झाली. हे का घडत आहे मला माहित नाही. भक्ती फार श्रेष्ठ आहे महाराज. ही भक्ती भगवंताची पत्नी आहे. ज्ञान आणि वैराग्य भक्तीची मुलं आहेत. भक्ती जर जीवनात आली तर सगळ्या परिवाराचा आपोआप येतो महाराज. भक्ती आली की ज्ञान वैराग्य येतात. आणि ज्ञान वैराग्य आणि भक्ती आपल्या जीवनात अगदी राहू लागली की भक्तीचा पती सुद्धा आपोआप चालत आपल्या जीवनामध्ये येतो. भगवान स्वतः प्राप्त होतो, भक्तीमुळे प्राप्त होतो. हे श्रेष्ठत्व आहे भक्तीचं. भक्तीच्या हातात कंकण आहेत, बांगड्या घातलेल्या आहेत ना. का बांगड्या तिच्या हातात भरलेल्या आहेत? त्याचं कारण समर्पण आहे. तिच्याजवळ समर्पण आहे. समर्पणाचं प्रतीक आहे. ज्याच्या जीवनात भक्ती येते त्याच्या जीवनात समर्पण येतं. भक्तीच्या कमरेला कमरपट्टा आहे. हा कमरपट्टा म्हणजे संयमाचं लक्षण आहे. ज्याच्या जीवनात भक्ती येते त्याच्या जीवनात संयम येतो. भक्तीच्या पायामध्ये पैंजण आहेत. ते पैंजण म्हणजे सदाचाराचं लक्षण आहे. ज्याच्या जीवनात भक्ती पदार्पण करते तो सदाचारानं जीवन जगत असतो. म्हणून त्यांनी महाराज जो समर्पण भगवंताच्या समोर करतो, जो संयमानं जीवन जगतो, जो सदाचारानं जीवन जगतो, त्याच्या जीवनात ज्ञान वैराग्य सहज प्राप्त होतात. आणि ज्ञान वैराग्यांच्या प्राप्तीनं त्याला परमात्मा स्वरूपापर्यंत जाता येतं. हा भक्तीचा परिवार आहे. भक्ती त्यांनी उद्विग्न आहे. ती विचारू लागली, का अशी अवस्था झाली सांगा. मग नारदाने सांगितलं, भक्ती हे काळाच्या योगानं त्यांनी घडलेलं आहे. हा कलीचा काल आहे. हे कलीच्या प्रभावानं झालं. तुझे मुलं त्यांनी म्हातारे झाले. कलियुग सुरू आहे. कलियुग हे भक्तिप्रधान आहे. कलेमध्ये ज्ञान आणि वैराग्यानं जास्त किंमत नाही. म्हणून त्यांनी भक्तिप्रधान असणार हे युग आहे. म्हणून असं घडलं. भक्तीनं विचारलं, मग कलीच्या प्रभावानं जर होतं तर राजा परीक्षितीनं कलीला का मोकळं सोडलं? त्याला बांधून का टाकलं नाही? त्याला हकलून का दिलं नाही? मग नारदाने सांगितलं, भक्ती असा आहे,
हा कली त्यांनी वाईट आहे, गोष्ट खरी आहे, पण त्याच्यात चांगले गुण सुद्धा आहेत. त्याचा वाईट गुण सांगितला, यदा मुकुंदो भगवान क्षाम त्यक्त्वा स्वपदम गतः तद्दिनात कलिराया सर्व साधन बाधका. ज्या दिवशी श्रीकृष्ण परमात्म्यानं भूमंडलाला सोडलं त्या दिवशी त्यांनी हा कली आला आणि सगळ्या साधनांमध्ये बाधा निर्माण करू लागला. हा त्याचा दोष आहे. या कलीचा गुण सांगितला महाराज. काय गुण आहे या कलीच्या अंगामध्ये? यत् फलम नास्ति तपसा न योगेन समाधिना तत्फलम लभते सम्यक कलौ केशव कीर्तनात. जे फल योगानं प्राप्त होत नाही, जे फल त्यांनी अशा यज्ञानं प्राप्त होत नाही, जे अन्य साधनांनी प्राप्त होत नाही, ते फल या कलियुगामध्ये भगवंताच्या भक्तीनं प्राप्त होतं. म्हणून कलियुग श्रेष्ठ आहे. तत्फलम लभते सम्यक कलौ केशव कीर्तनात. पण कलियुग त्यांनी श्रेष्ठ मानलं गेलं. म्हणून चिंता करू नकोस. तुझ्या मुलांना जरी त्यांनी म्हातारपणाला असलं आणि ते दुःखी असले तरी सुद्धा त्यांना समाधान प्राप्त करून देता येईल. वृथा खेदयसे बाले अहो चिंता तुरा कथम. श्रीकृष्ण चरणांभोज स्मरणम दुःख गमिष्यसी. तू त्यांनी चिंता करू नकोस, खेद करू नकोस. श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरणांचं स्मरण कर, तुझं दुःख निवृत्त होईल. भक्ती त्यांनी महाराज नारदजींचं बोलणं ऐकते आहे. नारदजी म्हणतात, द्रौपदीच्या परित्राता यदा कौरव कश्मलाद पालिता गोप सौंदर्य सकृष्ण कोपिनोगतः. ज्या श्रीकृष्ण परमात्म्यानं कौरवरूपी चिखलामध्ये त्यांनी महाराज असणाऱ्या द्रौपदी रूपी कमळाचा सांभाळ केला, जो त्यांनी गोपिकांना सांभाळणार आहे, शंखचूडाच्या तावडीतून गोपिकांना ज्यानं सांभाळलं, तो परमात्मा सकृष्ण कोपिनोगतः. तो कुठेही गेलेला नाही, तो इथेच आहे. तो तुला सांभाळील, तू चिंता करू नकोस. तिला सांगायला सुरुवात केली आणि असं म्हणत तिच्याजवळ त्यांनी आले नारदजी. आणि नारदानी येऊन त्यांनी महाराज त्या ज्ञान वैराग्यांच्या कानाजवळ आपलं तोंड नेलं आणि बोलायला सुरुवात केली. मुखम संयोज्य करणांते शब्दमुच्चय समुच्चरण. ते त्याच्या कानाजवळ जाऊन त्यांनी बोलू लागले, ज्ञानम प्रबुद्धताम शीघ्रम रे वैराग्य प्रबुद्धताम. हे ज्ञान जागा हो, हे वैराग्य जागा हो. ज्ञान वैराग्य जागे होत नाहीत. मग नारदांनी त्यांनी काय केलं? वेद वेदांत घोषस्य गीता पाठय मुहुर्मुहु. वेद वेदांताचा घोष केला, गीतेचा पाठ केला, तरी पण ते जागे होत नाही. डोळे उघडायचे, परत डोळे बंद करून घ्यायचे. असं त्यांनी पाहून नारदांना पण अंतकरणामध्ये उद्विग्नता निर्माण झाली की आता काय करू? भक्ती तर दुःखीच आहे. या ज्ञान वैराग्यांना शुद्ध येत नाही. वेदांताचा घोष केला, गीतेचा पाठ केला, तरी शुद्धीवर येत नाहीत. मग काय केलं पाहिजे आता? म्हणून तर त्यांनी महाराज चिंतातूर नारदजी भगवंताचं स्मरण करू लागले आणि भगवंतानं आकाशवाणीद्वारा सांगितलं, नारदजी चिंता करू नका. काय करा मग? यांना जर खरोखर तुम्हाला सुखी करायचं असेल तर येदर्थम तू सत्कर्म सुरेर्षेतम समाचरः तत्ते कर्माभिधास्यंती साधवस साधुभूषणा. हे साधुभूषण नारदजी महाराज काय करा? सत्कर्म करा. सत्कर्म केल्यानं हे त्यांनी खऱ्या अर्थानं पूर्वस्थितीमध्ये येतील. येदर्थम तू सत्कर्म सुरर्षेतम समाचर. हे सुरर्षी, हे देवर्षी, तुम्ही त्यांनी सत्कर्म करा. सत्कर्म करण्यानं त्यांनी महाराज हे खऱ्या अर्थानं समाधानी होतील. आता सत्कर्म म्हणजे काय हा प्रश्नच आहे. काय पानपोई लावणी म्हणजे सत्कर्म होत असतं का? अन्नदान केल्यानं सत्कर्म म्हणायचं का? रक्तदान केल्यानं सत्कर्म होईल का? नाही तर निवडणुकी आल्या मतदान केल्यानं सत्कर्म होईल का? नेमकं सत्कर्म होईल कशानं? प्रश्नच आहे. कशाला सत्कर्म म्हणावं? याला विचार त्याला विचार, कोणी सांगायला तयार नाही. फिरत फिरत नारदजी महाराज त्यांनी बद्रिकाश्रमापर्यंत गेले आणि तिथे सनकादिक संत त्यांना भेटले आणि सनकादिकाने विचारलंच, नारदजी तुम्ही का दुःखी आहात? तुम्ही का चिंतातूर आहात? म्हणून अशी चिंता सनकादिकांच्या समोर नारदांनी सांगितली की भक्ती ज्ञान वैराग्य त्यांनी महाराज चिंतातूर आहेत, असमाधानी आहेत, म्हणून मी दुःखी आहे, म्हणून मला चिंता लागलेली. त्यांना समाधान प्राप्त करून द्यायचंय. सनकादिक संत हसले. नारदजी व्याकुळ होऊन बोलत होते, इदानीं भूरिभाग्येन भवत विसंगमो भवत कुमारा ब्रुवताम शीघ्रम कृपाम कृत्वा मम परी. हे सनत कुमारांनो, तुम्ही माझ्यावर कृपा करा आणि कृपा करून त्यांनी भक्ती ज्ञान वैराग्यांना समाधानी करण्याचं काहीतरी साधन सांगा. असं ज्यावेळेला नारदजी म्हणू लागले, भक्ती ज्ञान विरागानाम सुखम उत्पद्यते कथम. भक्ती ज्ञान वैराग्यांना कसं सुख प्राप्त होईल मला सांगा. सनकादिकांनी त्यांनी अभय देऊन सांगायला सुरुवात केली. हरी कुमारा उचुः हे माम चिंताम कुरु देवर्षे हर्षम चित्ते समावह उपाय सुख साध्योत्र वर्तते पूर्व येवही. नारदजी महाराज चिंता करू नका. भक्ती ज्ञान वैराग्यांना सुखी करण्याचा उपाय आधीच तयार झालेला आहे. लवकरात लवकर सांगा म्हणे. काय आहे सत्कर्म म्हणजे काय? त्यांना सुखी कसं करायचं सांगा लवकर. मग सांगू लागले, सत्कर्म सुचको नूनम ज्ञान यज्ञ स्मृतय बुधैः श्रीमद भागवता लाप सतुगीत शुकादिभिः.
म्हणून सत्कर्म जर काय असेल सगळ्यात मोठं सत्कर्म तर ज्ञानयज्ञ स्मृतय हृदय, म्हणून ज्ञानयज्ञ करा. आणि तो ज्ञानयज्ञ जर काय असेल तर श्रीमद भागवतालाप, म्हणून श्रीमद भागवत कथा तुम्ही जर कराल तर या कथेच्या माध्यमातून सर्वांना ज्ञान प्राप्त होईल आणि ज्ञानानं सर्वांचा उद्धार होईल. म्हणून सर्वात श्रेष्ठ असणारं दान जर कोणतं असेल तर त्याला म्हणतात ज्ञानदान. ज्ञानदानासारखं श्रेष्ठ दान नाही. अन्नदानात परम नास्ती. अन्नदान त्यागनी सगळ्यात लवकर संपून जातं महाराज. आता जर जेवण दिलं तर सकाळी त्यागनी जागा झाल्यावर म्हणतो भूक लागली लवकर आणा. आणि आता बळत जर एखादा घास वाढला तर रागाने बघतो एक पुरी वाढवा वाढली असं म्हणून त्यागनी त्याच्यावर धावून जातो महाराज. आता भरपूर जरी खाऊ घातलं गळ्यापर्यंत तरी सुद्धा संपून जातं सकाळपर्यंत. सकाळी परत भूक लागते. अन्नदानात परम नास्ती. पण ज्ञानदान मात्र संपण्यासारखं नाही. म्हणून नचोर्य हर्यम नच राज हर्यम नच भारकारी हे त्यांनी प्रमाण पाहिली जातात ना. व्ययकृते वर्धते एव नित्यम विद्याधनम सर्वधन प्रधानम. सर्वात श्रेष्ठ असणारं धन आहे ज्ञानाचं धन, विद्याधन. श्रेष्ठ असणारं ज्ञानदान आहे. म्हणून ज्ञानदान केलं पाहिजे. ते ज्ञानदान भागवताच्या माध्यमातून होईल. जीवांचा उद्धार करणार आहे श्रीमद भागवत. भागवत कथा करा म्हणजे त्यांनी ते समाधानी होतील. अहो पण म्हणे महाराज वेद वेदांत सांगितला ना. गीतेचं त्यांनी वर्णन करून सांगितलं. तुमचं भागवत काय करतं म्हणे. कसं काय भागवतानं उद्धार होईल. ते म्हटले अहो भागवताला सामान्य समजू नका. हे म्हणले वेद वेदांत घोष्यस्य गीता पाठे प्रबोधिताम भक्तिज्ञान विरागानाम नोदतिष्ठात्मिकम यथा. त्यांना समाधान मिळालं नाही त्या वेदानं आणि गीतेनं सुद्धा. मग भागवतानं काय होईल. शुकाचार्य सुतजी महाराज सांगू लागले. असं आहे. शुकदेवजी महाराज नारदजींना सांगू लागले. म्हटले असं आहे वेद उपनिषदात जाता सारा भागवती कथा अत्युत्तमात तो भाती पृथक भूता फलाकृती. सामान्य नाही ही कथा. जी वेद आणि उपनिषदांचं सार आहे, सर्वात श्रेष्ठ आहे, अशी असणार ही कथा आहे. म्हणून जिला सामान्य समजू नका. इदम भागवतम नाम पुराणम ब्रह्मसंहितम. हे भागवत पुराण ब्रह्मसंहित असणारं पुराण आहे. भक्तिज्ञान विरागाणाम स्थापनाय प्रकाशितम. इथं तुम्ही भक्तिज्ञान वैराग्यांना बोलवा. ते जर इथपर्यंत आले तर त्यांना समाधान निश्चित प्राप्त होईल. म्हणे बोलवायचं कसं. म्हणे फक्त तुम्ही आमंत्रण द्या, आपण कथा करूया. म्हणे पण कुठं कथा करणार आहात तुम्ही. सनकादिकांनी त्यांनी नारदांना दोघांचं बोलणं सुरू आहे ना. नारदजींनी विचारलं महाराज कुठे कथा करायची. म्हणे आपण थोडं खाली जाऊया. कुठे आहेत हे. बद्रिकाश्रमात आहेत. बद्रीनाथ उंच ठिकाणी आहेत. भक्तिज्ञान वैराग्य कुठे आहेत. म्हणे यमुनेच्या काठावर वृंदावनात आहेत. आणि बद्रीनाथ आणि वृंदावन मोठं लांबलंच का अंतर आहे. मग काय केलं पाहिजे. मग सनकादिक संतांनी ठरवलं थोडं आपण खाली जाऊया. मग कुठे आले. हरिद्वार क्षेत्रामध्ये आले. त्या मायापुरी म्हणतात. भगवती गंगा वाहते. गंगेच्या काठावर आनंद नामक घाट आहे. त्या घाटावर त्यांनी विशाल वटवृक्ष आहे. आणि त्या वटवृक्षाखाली बसून त्यांनी सनकादिक संत आणि त्यांनी अशा पद्धतीनं कथा सांगू लागले नारदजी महाराजांना. म्हणून त्यांनी कथा सांगतायत. सर्वत्र त्यांनी कथेचा त्यांनी बोभाटा होऊ लागला. भृगू नावाचे ऋषी आहेत. जे भृगु ऋषी सर्वांना आमंत्रण देण्याकरिता फिरू लागले. अनेक ऋषीमुनी आले. भृगु वशिष्ठ चवन गौतम मेधा तिथे देवला देव राहतो. सगळे ऋषीमुनी त्यांनी उपस्थित झाले. सनकादिक संत त्यांनी उंच आसनावर बसलेले आहेत. नारदजी महाराज समोर बसलेले आहेत. आणि त्यांनी महाराज कथा सांगायला सुरुवात केलेली आहे. कथेचा महिमा सांगतात. हरी कुमारा उचू हे सदा सेव्या श्रीमद भागवती कथा यस्या श्रवण मात्रेन हरिश्चित्तम समाश्रयेत. सदैव कथेचं श्रवण करा. ही सामान्य नाही कथा. किम श्रुते बहुभिशास्त्रे पुराणेश्च भूमावहे एकम भागवतम शास्त्रम मुक्तिदानेन गर्जती. हे भागवत शास्त्र असं आहे जे मुक्ती प्राप्त करून देण्यामध्ये श्रेष्ठ आहे. सगळे त्यांनी शास्त्र गर्जना करून त्यांनी सांगतायत. असा भागवताचा महिमा त्यांनी सांगू लागले. हे सांगत असताना त्यांनी महाराज हे भागवत किती श्रेष्ठ सांगितलं. त्याने वाङ्मयीन मूर्ती प्रत्यक्ष भगवान याच्यात वास्तव्य करतो आहे. ही भगवंताची मूर्ती आहे. त्याने वाङ्मयीन मूर्ती प्रत्यक्ष वर्तते हरिही सेवनात श्रवणात पाठात दर्शनात पापनासिनी. असं श्रेष्ठ भागवत आहे. याची सेवा करा म्हणले. आता भागवताची सेवा करायचं म्हणजे काय करायचं. भागवत ग्रंथ घेऊन यायचा बाजारातून घरी न्यायचा. आणि घरी नेल्यानंतर जसं आपण त्यांनी श्रेष्ठ पुरुषांचे पाय दाबतो, वडीलधाऱ्या लोकांचे पाय त्यांनी दाबायला सुरुवात करतो, तसं भागवत न्यायचं आणि वरून दाबायचं. असं त्याचा अर्थ आहे का सेवा करणं म्हणजे. तसा अर्थ नाही. सेवा करणं म्हणजे काय. ही कथा सुरू आहे भागवताची. या कथेमध्ये चटया अंथरलेल्या आहेत ना. ह्या चटया अंथरणं आणि उचलणं ही सेवा आहे. इथं त्यांनी भागवताचं प्रांगण पटांगण मंडप झाडून काढणं ही सेवा आहे.
इथं आलेल्या लोकांना त्यांनी पाणी प्यायला देणं ही सेवा आहे. इथं आलेल्या लोकांना त्यांनी भोजन विचारणं ही सेवा आहे. इथं आलेल्या लोकांच्या निवाऱ्याची व्यवस्था करणं ही सेवा आहे. म्हणून त्यांनी इथं काय कमी काय जास्त हे पाहणं त्यांनी महाराज ही सेवा, भागवताची सेवा सेवनात. पण म्हणे महाराज ऐकायला टाईम नाही, कधी सेवा करायला येणार आहोत आम्ही. म्हणे मग जर नसला टाईम तर निदान ऐकायचं तरी काम करा. सेवनात श्रवणात नाही सेवा करता आली, ऐकण्याकरता या श्रवणात. म्हणे श्रवण करायला त्यांनी ते 2-3 तास सांगतो म्हणे तो बाबा. आणि एवढा वेळ आम्ही कसं काय बसायचं जमत नाही, गुडघे पाठ कंबर अवघडून जातील. त्यांनी घोटाळाच त्यांनी होतं म्हणे, ऐकायला जमत नाही. म्हणे नाही जमत मग पाठ करा म्हणे, भागवताचं घरी बसून पाठ करा. म्हणे पण पाठ केला असता ते संस्कृतातलं आहे, आम्हाला संस्कृतातला एक शब्द सुद्धा समजत नाही, मग कसं काय पाठ करायचा. म्हणे बघा सेवा करता आली नाही तर श्रवण करा, श्रवण करता आलं नाही तर पाठ करा, आणि पाठ नाही करता आलं तर निदान रोज त्याचं दर्शन तरी घ्या. दर्शनात पाप नासिनी. ही भागवत कथा अशी आहे की दर्शन घेतलं तरी पाप जातं, एवढं सामर्थ्य भागवताचं आहे. दर्शनात पाप नासिनी असा महिमाच त्यांनी सांगतात नाही कुठे. तर चमत्कार झाला आणि सर्वांच्या कानावर शब्द येऊ लागला महाराज. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. कृष्ण कोणाला बाहेर जायचं असेल तर जाऊन येऊ शकता, अजून अर्धा तास कथा चालणार आहे. हे नाथ नारायण वासुदेवा. मंडपात परत प्रवेश करताना हात पाय धुवूनच मंडपात यायचं, चप्पल परत मंडपात आणू नका. सवलत दिली म्हणजे सगळ्यांनी जाऊ नका. नाथ नारायण वासुदेवा. हे 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 नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. गोविंद मेरी यही प्रार्थना है, भूलू ना कभी मैं नाम तुम्हारा. गोविंद मेरी यही प्रार्थना है, भूला मैं कभी नाम तुम्हारा. प्रयाण काले तुम सामने हो, बंसी बजा के मन को लुभाओ. प्रयाण काले तुम सामने हो, बंसी बजा के मन को लुभाते. यही गीत गाते मैं तन नाथ त्यागू. हे नाथ नारायण वासुदेवा. कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेव. 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 हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ
वासुदेव भगवान की जय. बसा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. सनकादिक संत नारदांच्या समोर आणि ऋषीमुनींच्या समोर भागवताचं महात्म्य सांगतायत. ते सांगतात नाही कुठेतरी चमत्कार झाला. तिकडे भक्तिज्ञान वैराग्यांना त्यांनी निरोप पोहोचला होता ना, ते त्यांनी फक्त भागवताचा निरोप ऐकून आनंदी झाले. म्हातारे झालेले ज्ञान आणि वैराग्य दोघेजण फक्त भागवत कथेचा निरोप ऐकल्याने त्यांनी तरुण झाले आणि भगवंताचं गीत गात समोर येऊ लागले. सर्वांच्या कानावर शब्द येऊ लागला, भक्ती सुतो तो तरुणो गृहीत्वा प्रेमैक रूपा सहसा विरासित श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे नाथेती नामानी मुहुर वदंती. पण भगवंताचं नामचिंतन करत करत त्यागणी महाराज भक्ती ज्ञान वैराग्य समोर येताना दिसले. सगळ्या लोकांच्या समोर प्रश्न उभा राहिला, हे भक्ती ज्ञान वैराग्यच आहेत कशावरून. बऱ्याच ऋषीमुनींच्या मध्ये वाद झाला. सगळे वादवाद त्यांनी मिटले. भक्तीनं सनकादिकांना नमस्कार केला. विचारलं, महाराज मी कुठे बसू, मला राहण्याचं स्थान द्या. मग त्यांनी सनकादिकांनी भक्तीला राहण्याचं स्थान दिलं. भक्तीशु गोविंद स्वरूप कर्त्री प्रेमैक धर्त्री भवरोग हंत्री सात्वंच तिष्ठस्व सुधर्य संश्रय निरंतरम वैष्णव मानसानी. तू निरंतर वैष्णवांच्या अंतकरणामध्ये राहा, वैष्णवांच्या मनामध्ये राहा. म्हणून भक्तीला त्यांनी वैष्णवांच्या हृदयात राहायला जागा मिळाली. ज्ञान आणि वैराग्य त्यांनी महाराज पुन्हा एकदा पूर्वस्थितीत आले आणि फार समाधान प्राप्त झालं. समाधानाची त्यांनी स्थिती निर्माण झाली. नारदजींना फार आनंद झाला. नारदजी त्यांनी विचार करू लागले, अरे एवढं श्रेष्ठ हे भागवत आहे, अजून भागवत ऐकायचं आहे. फक्त भागवताचा निरोप आलाय, निरोप आला तरी भक्ती ज्ञान वैराग्य समाधानी झाले. भागवत ऐकल्यावर काय होईल. भागवताचा विधी त्यांनी ऐकायचं काम सुरू होतं. नारदांनी प्रश्न विचारला, का हो महाराज. सनकादिकाने विचारलं, या भागवत कथेच्या सामर्थ्यानं भक्तिज्ञान वैराग्यानं समाधान प्राप्त झालं. एवढा श्रेष्ठ असणारा भागवताचा महिमा हा दुसरा महिमा आहे बरं. पहिला ब्रह्मदेवाला आश्चर्य झालं, पहिला महिमा. आणि भक्तिज्ञान वैराग्यानं समाधान प्राप्त झाला हा दुसरा महिमा भागवताचा आपण पाहिला. एवढं श्रेष्ठ हे भागवत आहे. अजून कोणाकोणाचा उद्धार या भागवताच्या माध्यमातून होतो ते तरी सांगा. नारदजींनी प्रश्न विचारला, के विशुद्धंती वदंतु मह्यम सप्ताह यज्ञेन कथामयेन कृपालुभिर्लोकहितं विचार्य प्रकाशित कोपी नवीन मार्ग. कोणाकोणाचा उद्धार करते कथा सांगा तरी. मग पुढे त्यांनी सांगायला सुरुवात केली, सनकादिकांनी ऐका. जी माणसं जन्मभर पाप करतात, पाप करण्यामध्ये रत आहेत, त्या लोकांनी जरी कथा ऐकली तरी त्यांचाही 7 दिवसात उद्धार होतो. हे मानवा पाप कृतस्तु सर्वदा सदा दुराचार रतः सदा सदैव दुराचार करण्यामध्ये रत आहेत. विमार्ग जे वेद बाह्य आचरण करणारे आहेत, जे सदैव त्याग्नी महाराज क्रोधाग्नीमध्ये जळतायत. क्रोधाग्नी दग्धा कुटिलश्य कामीन, कुटील स्वभावाचे आहेत, कामी प्रवृत्तीचे आहेत. सप्ताह यज्ञेन कलौ पुनंती ते. ती माणसं जरी कथा श्रवण करण्याकरिता आली